काय नेमकी भूमिका आहे, कशा पद्धतीनं सगळे वाटचाल दर्शनासाठी आलोय, बाकी काय नाही. असलं तर मी बोलत असतो, मी लपवून ठेवत नाही काय. मलाही माहित नव्हतं की मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज उसळून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं, कारण आम्ही सांगितलंच नव्हतं. परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी, आरक्षणासाठी ते घेणार आहे. सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही, याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, याकडे कशा पद्धतीनं बघता अजून सरकार? नाही होईल ना, ते केले शुद्धम खाते. इतके खाटाटोप काय हलकाला ते येणार, कुणीतरी येतेनच. आम्ही बी येणार, पुन्हा उपोषण करणार, आम्ही सोडणार नाहीत. बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईत सुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं, मुंबईत सुद्धा होऊ शकतं. सामूहिक तसं तर फायनल आहे आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं. घराघरातले मराठी हे आंतरवालीतच येणार आहेत ते सामूहिक उपोषण. दादा, तुम्ही म्हणत पण मुंबईत सुद्धा होऊ शकतं. देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस अनेकदा म्हणतात. तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदलत आहे. ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा